अरे रे 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 संगमनेरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाला गालबोट लावण्याचा प्रयत्न तर उत्कर्षारूपवतेसह भीमसैनिक माघाडी देखील आक्रमक. बघा सविस्तर न्यूज NM. सगळे कार्यकर्ते निघून गेल्यानंतर थांबलं पाहिजे ना. आम्ही आवाज कमी ठेवला होता ना. किती झाला किती भाषण ऐकला आज उत्सव साजरा नमस्कार, जय हिंद, जय भारत, जय संविधान. न्यूज NMP मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. तर मंडळी, आज आपण आलेलो आहोत संगमनेर शहरातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ. प्रेक्षकांनो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव दरम्यान संगमनेरमध्ये राजकीय वादाचे पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले आहे. महापरिनिर्वाण आणि पुरोगामी विचारधारेवर आधारित व्याख्याने सुरू असतानाच जाणीवपूर्वक डीजेचा कर्कश आवाज करून कार्यक्रमात व्यत्यय आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या उत्कर्षा रुपवते यांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. तर पोलिसांनी हा डीजे बंद का केला नाही, या डीजेला परवानगी कुणी दिली आणि कशी दिली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तर कार्यक्रम सुरू असताना गोंधळ वाढल्याने आमदार सत्यजित तांबे यांनी स्वतः हात जोडून विनंती केली, मात्र तरीही संबंधितांनी प्रतिसाद दिला नाही. तर काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक हा कार्यक्रम बंद पाडण्यासाठी हा डाव आखला होता, असा गंभीर आरोप माघाडे यांनी केला आहे. या प्रकारामुळे संगमनेरमधील आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट असून दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. बघा सविस्तर काय मत व्यक्त केलं आहे भीमसैनिकांनी. सर, सर्वप्रथम आपलं नाव. मी प्राध्यापक डॉक्टर शशिकांत माघाडे. नमस्ते सर, आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. फार मोठा उत्साहाचा दिवस आहे आणि फक्त हा संगमनेरचा नव्हे तर संपूर्ण जगाचा म्हटला तरी चालेल, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पूर्ण जगासाठी प्रेरित. बरोबर. आज या ठिकाणी काय घटना घडली नेमकी, यावर आपली काय प्रतिक्रिया आहे? सुरुवातीला मी आमच्या कार्यक्रमाचा थोडासा इतिहास सांगतो. गेल्या 40 वर्षापासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने इथे दरवर्षी आंबेडकर जयंती साजरी केली जाते. महापरिनिर्वाण दिन या ठिकाणी आयोजित केला जातो. त्यानंतर धम्मचक्र प्रवर्तन दिन केला जातो, कारण हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा परिसर आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा परिसर आहे. त्यामुळे सगळे शहर तालुक्यातले सगळे लोक आनंदाने हे 3-4 कार्यक्रम इथे करत असतात. त्यामुळे सर्व एक समविचारी लोक इथे एकत्र असतात. माझे वडील दिवंगत सर्जेराव माघाडे यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून इथे आंबेडकर पुतळ्याच्या परिसरामध्ये हे कार्यक्रम सुरू केले. या कार्यक्रमाचा उद्देश केवळ उत्सव नाही, तर लोकांमध्ये काही वैचारिक बदल झाला पाहिजे. लोकांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचे विचार रुजावेत म्हणून त्या लोकांनी इथे हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. ह्या कार्यक्रमाचं स्वरूप उत्सवी नाही तर प्रबोधनात्मक आहे. लोकांना विचार देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. परंतु काही विकृत लोकांनी इथे आज आहिरे सरांचं, प्राध्यापक आहिरे सरांचं भाषण चालू असताना अचानक इथे डीजे आणून या कार्यक्रमामध्ये मुद्दाम व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यांना जाऊन विनंती केली की इथे आत प्रबोधनात्मक कार्यक्रम आहे, इथे लोकप्रतिनिधी आलेले आहेत, इथे नगरपालिकेचे पदाधिकारी आलेले आहेत,
इथे शहरातले प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक, डॉक्टर, इंजिनियर आलेले आहेत, शिकले सवरलेले लोक आलेले आहेत, महिला आलेले आहेत, युवक आलेले आहेत. असं असताना देखील मुद्दाम या कार्यक्रमाला गालबोट लावण्यासाठी काही गुंड आणि विकृत प्रवृत्ती या कार्यक्रमाच्या, आंबेडकरांच्या पुतळ्याच्या परिसरात आल्या. त्यांनी कार्यक्रम डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न केला. मी प्रथम याचा जाहीर निषेध करतो. हा कार्यक्रम होत असताना काही विकृत लोकांना वाटेल की हे लोक चिडतील, मारामारी करतील, कार्यक्रम बंद पडेल, पण आम्ही आज असं काही केलं नाही. मी पोलिसांना देखील विनंती केली की तुम्ही त्यांना जाऊन आवरा. काही काळ त्यांनी डीजे बंद ठेवला, परंतु पुन्हा काही प्रमुख वक्त्यांची भाषण चालू असताना त्यांनी पुन्हा व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी आमदार सत्यजित तांबे यांनी देखील त्यांना इशारा दिला की तुम्ही हे बंद करा, हे आम्ही खपवून घेणार नाही. परंतु मुद्दाम संगमनेरच्या सांस्कृतिक सामाजिक एकतेला गालबोट लावण्याचं काही लोकांनी ठरवलेलं आहे. मी या माध्यमातून त्यांना इशारा देऊ इच्छितो, तुमचा हा डाव आम्ही कधी यशस्वी होऊ देणार नाही. पुढच्या वेळेस तुम्ही जर असं काही करण्यात आलं तर कायदेशीर कारवाई तुमच्यावर करण्यात येईल. मी आता आजच जिल्हा पोलीस प्रमुख आणि पालकमंत्र्यांशी बोलणार आहे. अशा प्रकारचे समाजातल्या काही विकृती संगमनेरातल्या शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना शोधून पोलिसांनी देखील त्यांच्यावर आजच कारवाई केली पाहिजे. हा जो प्रकार घडला कशातून घडला असं वाटतं आपल्याला? हा प्रकार मला असं वाटतं की आपल्या संगमनेरमध्ये काही वैचारिक प्रबोधन होत असतं. काही पुरोगामी विचारांचे लोक इथे कार्यक्रम करत असतात, वैचारिक प्रबोधन करत असतात, ते होऊ नये. आणि दुसरी एक शंका अशी आहे की काही राजकीय हेतूने प्रेरित सुद्धा काही लोक यामध्ये असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांनी याचा शोध घ्यावा आणि पोलिसांनी याची पाळेमुळे खणून करावी की कोण संगमनेरच्या या शांततेला गालबोट लावत आहे. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावतो. पोलिसांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. आम्हाला अशी माहिती मिळाली आहे, चर्चा आहे की तुम्ही पोलिसांना देखील तो डीजे बंद करण्याचे काही सूचना दिल्या होत्या, काही विनंती केली होती. हो, माझ्या शेजारी स्टेजच्या बाजूला एक साध्या वेशातले पोलीस होते. मी त्यांना सांगितलं की साहेब तुम्ही जा आणि ते जरा बंद करा, पण ते गेले आणि परत काही आलेच नाही. ते कुठे गेले मला माहित नाही, परंतु त्यानंतर सुद्धा डीजे चालूच होता. याचा अर्थ ह्या गुंड प्रवृत्तींना कोणाचा तरी सपोर्ट आहे आणि ते पोलिसांचं देखील ऐकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. पोलिसांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची गुंडगिरी आणि अशा प्रकारच्या प्रवृत्ती फोफावत असेल तर गृह मंत्रालयाने याची गंभीर दखल घेतली पाहिजे अशी विनंती करतो मी त्यांना. काय आज आवाहन करणार जनतेला आणि त्याच माध्यमातून प्रशासनाला देखील जी घटना घडली? प्रशासनाला माझी विनंती आहे, माननीय तहसीलदार, माननीय उपविभाग अधिकारी, माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संगमनेर शहर पोलीस स्टेशन आणि इथले लोकप्रतिनिधी यांना माझं आवाहन आहे की त्यांनी अशा प्रकारच्या प्रवृत्तींना पायबंद घातला पाहिजे, त्यांच्यावर बंदी आणली पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा कुठे कार्यक्रम असतो अशा प्रकारचा, तिथे कुणी दुसरे व्यक्ती येऊन अशा प्रकारचा डिस्टर्बन्स झाला नाही पाहिजे अशी खबरदारी आता पोलिसांनी घेतली पाहिजे. आम्ही पुढच्या वेळेस आता अर्ज देणार आहोत की आमचे कार्यक्रम चालू असताना कोणी मध्येच इथे डीजे सारखे कार्यक्रम करू नयेत. पोलीस बंदोबस्त असून सुद्धा जर असं होत असेल तर फार दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यामुळे प्रशासनाने यात गंभीरपणे लक्ष घातलं पाहिजे. सर्व संगमनेर तालुक्यातल्या शहरातल्या लोकांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.